तर रात्री मी आहे ना उडदाची डाळ, तांदूळ भिजू घातले होते, की म्हणजे सकाळी मला डोसा करायचा होता. मी खूप दिवसापासून विचार करत होते, की डोसा वगैरे करून, कारण की बाहेर जे भेटते बाहेरचं चांगलं असते, पण मला एकदा ट्राय करून पाहिजे घरी आपले कोण झालं तर बरंच आहे. मला स्वतःला विश्वास नव्हता, की मी माझ्यासाठी करणार चांगलं, पण मला एकदा ट्राय करायला काय हरकत आहे. मला चला इथे लगेच करून घेते. तर सगळं बेटर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. त्यानंतर त्याच्यात थोडासा काहीतरी मीठ टाकलं होतं. मला 1-2 तासापर्यंत ठेवायचं होतं झाकून. तर चला मला तोपर्यंत आपले जे घराचे काम आहे ते करून घेते. तर लगेच ते पटकन आतून वगैरे काढायला आलते. आता एवढं गरमी व्हायला लागली, सारखं काहीतरी कपडे वगैरे पटकन वाळून जातात. तर सकाळी मी आतून धुवून ठेवलं होतं, तर मग ते पण वाळून घेतलं होतं. त्यानंतर ते पण घरात आणून ठेवून दिलं. त्यानंतर मला इथं गादी पण ठेवली उन्हात, ते पण घरात आणायची होती. तर लगेच त्याच्यात खोल वगैरे लावून घेतली. आता खोल आहे ना खूप जास्त जुनी आहे बरं, 1-2 वर्ष झाले असेल, तर आतापर्यंत चांगली मस्तपैकी ते खोल वगैरे लावून घेतली. त्यानंतर ते घरात पण नेऊन ठेवायची ती गादी. म्हणलं चला ते पण नेऊन ठेवून देते. आशू इथंच खेळत होती, तर लगत ते पण उचलून ठेवून दिले. आता खूप जास्त वजनदार आहे, पण थोडीफार हिंमत दाखवून उचललीच मी गादी ती. त्यानंतर ते पण व्यवस्थित नेऊन ठेवून दिली. चला मला त्यानंतर आपले कपडे पण वाढले होते, मग ते घडी करून ठेवायचे. तर मला तर लगेच घरात आले, ते आशूला पण घरात आणलं होतं आणि लगेच आशू खेळत होती. मी तर पण ते लगेच कपडे आणले काढून, आणि तो इथं घडी करत बसले होते. आशूच काय ना काय सारखं चालू राहते, म्हणजे काय ना काय मध्ये ती करत राहते. तिथे सारखं तिला पडायचं भेव वाटतं बरं खाली. त्याचं खूप जास्त त्याच्यावर लक्ष ठेवून लागतं मला. त्यानंतर तिच्या पाहता तिच्याकडे सगळे कपडे आपले व्यवस्थित घडी करून ठेवून दिले होते. आता जे बाकीचे काम होते ते काही जास्त ब्लॉगमध्ये शेअर केलं नाही. लगेच काम आवरून घेतले आपले. इथे कपडेच फक्त दाखवलं जास्त. त्यानंतर लगेच कपडे करून ठेवून दिले व्यवस्थित. चला मला तर जे बाकीचे राहिले होते थोडेफार काम, ते पण आपल्याला आवरून घेतले. आता सगळं काम झाल्याच्या नंतर चला मला तो पण आपला बेटर पण झाला असेल. तर मी म्हणले तर 2 तास पण माझे गुण झाले, 4 तास म्हणजे मी डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग शूट केला. तर संध्याकाळचा बेटर म्हणजे टाकला होता मी तव्यावरती. आता आपण म्हणतात ना की आपण काहीतरी गोष्टीच करायला लागलो पहिल्यांदा, ते आपल्याकडून म्हणजे बिचकतेच. तर माझ्याकडून बी तसं काहीतरी झालं होतं. हा मी बेटर टाकला तव्यावरती आणि तो माझ्याकडून असं चिपकून गेला, की तो निघायचं नावच घेत नव्हता. पण तरी मला एकदा ट्राय करून पाहिजे. आणि लगेच तेल वगैरे लावलं, म्हणजे सगळं तेल वगैरे लावून व्यवस्थित करून घेतलं होतं. इथे एक साईड मी बटाटे चटणी पण केली होती. तर मला सुकी चटणी करायची होती, पण लगेच मी बटाटे कापून वगैरे चटणी करून घेतली. लगेच इथं तवा म्हणजे हे पलटायला घेतला होता बेटर. तर मी काय लगेच पलटून घेतलं होतं, त्याच्यामुळे माझं हे ना सगळं खराब झालं होतं. आणि तो सुद्धा तिचं तोंड पाहायला की नव्हता. पण म्हणलं आता काय करू, जे झालं ते झालं. तर म्हणलं आता काय असं पण झालं आहे. मग सगळं ते तव्याला चिपकून गेलं होतं. त्यानंतर जे थोडंफार चांगलं होतं ते काढून घेतलं खायला. इथं मस्तपैकी खात बसले होते. आता हे खाताना ना माझं तोंड पाहून तुम्हाला वाटलंच असेल की हे म्हणजे डोसा कसं झाला, डोसा म्हणू का काय म्हणू. पण ठीक आहे, मला तो पण तिथं कांदा पण असून फेकून मारला. आता मी तर खात बसले होते. माझी बाईने सगळं घरातलं हे ना कांदे, टोमॅटो, बटाटे सगळे इकडे तिकडे फेकून देते. मग ते पण व्यवस्थित ठेवून दिले. त्यानंतर संध्याकाळी तर स्वयंपाक करायचं होतं. लगे तर तांदूळ नेसून ठेवलं होतं. सगळं स्वयंपाक झालं होता. तर मी बाहेर काय केलं तर माझ्या लेकरांनी काहीतरी असं केलं, म्हणजे सगळं पीठ अंगाला लावून घेतलं, सगळे हातापाय लावून घेतलं, सगळे घरात पीठ करून घेतलं. म्हणजे असं काहीतरी असं दिसतं कुठंतरी बाहेर गेलं तर सगळं ते आपलं काम शिकून टाकते. बाय.